नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. द जेनेटिक कोड ऑफ DNA हॅज अ सर्टन फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स. काय आहे? जे जेनेटिक कोड्स असतात त्याचे काही कॅरेक्टर्स आपण पाहतोय, कॅरेक्टरिस्टिक पाहतोय. तर फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक काय आहेत पाहूया. त्यातला पहिला आहे जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोडॉन. जेनेटिक कोड कसे असतात? ट्रिपलेट असतात. तीनचे गट असतात. आपण हे तीनचे वेगळे गट जर पाहिले तर 64 ट्रिपलेट कोडॉन्स तयार झाले, बरोबर आहे. तर जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड. सिक्वेन्स ऑफ 3 कॉन्सिक्वेंटिव्ह बेस कॉन्स्टिट्यूट अ कोडॉन विच स्पेसिफाईज द वन पर्टिक्युलर अमायनो ॲसिड्स. आणि ते काय असतात? हे ट्रिपलेट कोडॉन एक विशिष्ट अशा अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत असतात. द बेस सिक्वेन्स इन अ कोडॉन इज ऑलवेज 5'3' डायरेक्शन. काय बेस सिक्वेन्स आहे कोडॉनचा, तो कुठल्या दिशेत असतो? तर mRNA वरती 5' to 3' डायरेक्शन याच्यामध्ये असतो. इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोडॉन. सर्व सजीवामध्ये आपल्याला काय असतो? जेनेटिक कोड्स कसे असतात? ट्रिपलेट स्वरूपात असतात. जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. काय म्हटलेलं आहे? पुढचं कॅरेक्टर काय आहे? तर विशिष्ट अशी पोलॅरिटी असते. जेनेटिक कोड शोज द डेफिनेट पोलॅरिटी दॅट इज डायरेक्शन. इट देअरफॉर इज ऑलवेज रीड इन 5'3' डायरेक्शन. काय आहे? ती नेहमी काय केली जाते? 5'3' डायरेक्शनमध्ये पुढच्या गटात येणं वाचली जाते. तर 5'3' डायरेक्शन अँड नॉट इन 3'5' डायरेक्शन. अदरवाइज मेसेज विल चेंज. दॅट इज AUG हा 5'3' डायरेक्शनमध्ये, नाहीतर GUA होईल. तसा वाचला जात नाही. नाहीतर त्यामुळं GUA हा दुसऱ्या कुठल्या तरी कोडॉनसाठी कारणीभूत आहे, अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत आहे. तिसरे कॅरेक्टरिस्टिक आहे जेनेटिक कोड इज अ नॉन ओव्हरलॅपिंग. आणि जेनेटिक कोड कसे असतात? नॉन ओव्हरलॅपिंग असतात. एकावर एक असे ओव्हरलॅप झालेले नसतात. द कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग दॅट इज ईच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन. काय म्हटलेलं आहे? प्रत्येक हा सिंगल बेस पेअर हा कसा असतो? त्या कोडॉनचा पार्ट असतो. ॲडजसंट कोडॉन्स डू नॉट ओव्हरलॅप. जवळजवळचे कोडॉन एकमेकावरती ओव्हरलॅप झालेले नसतात. ॲडजसंट कोडॉन डू नॉट ओव्हरलॅप. इफ नॉन ओव्हरलॅपिंग देन विथ अ 6 consecutive bases only 2 amino acid molecule will be in the chain. काय आहे? 6 जर नायट्रोजिनस बेसेस असतील तर 2 अमायनो ॲसिड्स, म्हणजे 3च्या पटीमध्ये त्या पद्धतीनं अमायनो ॲसिड्स तिथं काय होतील? तयार होण्यासाठी कारणीभूत ठरतील. हॅड इट बीन ओव्हरलॅपिंग टाईप विथ 6 बेस देअर शुड बी अ 4 अमायनो ॲसिड्स मॉलिक्यूल इन अ चेन. आणि जर ओव्हरलॅपिंग जर असतं तर काय झालं असतं? 4 अमायनो ॲसिड झाले असते. एक्सपेरिमेंटली एव्हिडन्सेस इज इन फेवर ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग नेचर. काय संशोधनांती सिद्ध झालेलं आहे की यांच्यामध्ये काय नसतं? ओव्हरलॅपिंग नसते. पुढचा पॉईंट आहे 4था पॉईंट. जेनेटिक कोड इज अ कॉमालेस. काय जेनेटिक कोड लिहिताना आपण काय करत नाही? त्याच्यामध्ये कॉमा लिहित नाही, तर 3चे गट आणि मध्ये कॉमा, कारण ते कंटिन्युअस असतात, बरोबर आहे की नाही. युजली देअर इज नो गॅप ऑर पंक्च्युएशन मार्क बिटवीन सक्सेसिव्ह ऑर कॉन्सिक्वेंसिव्ह कोडॉन्स. काय आहे? यांच्यामध्ये काय नसतो? गॅप नसतो. आणि किंवा लिहिताना आपण काय करू शकत नाही? त्याच्यामध्ये कॉमा देऊ शकत नाही. जेनेटिक कोड हॅज अ डिजनरेट होऊ शकतात. युजली सिंगल अमायनो ॲसिड इज एन्कोडेड बाय अ सिंगल कोडॉन. काय आहे? एक कोडॉननं एक अमायनो ॲसिड काय केलेलं असतं?
साठी कारणीभूत असतं. हावेवर सम अमायनो ॲसिड्स आर एन्कोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन. आता आपल्याला माहिती आहे 64 वेगवेगळ्या प्रकारचे कोडॉन झाले, अमायनो ॲसिड मात्र 20च आहेत. त्यामुळं काय आहे की वेगवेगळे कोडॉन एकाच अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत असतात. सिस्टीन हॅज अ 2 कोडॉन. सिस्टीनमध्ये काय आहेत 2 कोडॉन आहेत. सिस्टीन नावाचा अमायनो ॲसिडसाठी काय आहेत 2 कोडॉन आहेत. व्हाईल आयसोल्युसिन हॅज अ 3 कोडॉन. 3. आपण हे जो चार्ट आहे पाहिला त्या चार्टमध्ये आयसोल्युसिनसाठी काय आहेत 3 आहेत आणि सिस्टीनसाठी 2 आहेत कोडॉन. पहा की या ठिकाणी सिस्टीन आणि हे जे सिस्टीन नावाचं जे अमायनो ॲसिड आहे इथं वरती दिलेले शेवटच्या कोपऱ्यामध्ये पहा, हे जे सिस्टीन UGU UGC हे 2 कोडॉन कशासाठी कारणीभूत आहेत तर हे सिस्टीन अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत आहेत. तसं आयसोल्युसिनसाठी काय सांगितलं 3 आहेत. तर अशा पद्धतीनं म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त ट्रिपलेट कोडॉन एक अमायनो ॲसिडसाठी एका अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत असू शकतात. त्यामुळं 64 ट्रिपलेट कोडॉन काय करतात हे 20 अमायनो ॲसिड साठी कारणीभूत ठरतात. तर त्यानंतर पहा genetic code has a decrease. Usually single amino acid is encoded by a single codon. However, some amino acids are encoded by more than one codon. For example, cysteine has 2 codons while the isoleucine has of the 3 isoleucine has a 3 codon. This is called as a degeneracy of code. यालाच काय म्हणतात डिजनरसी ऑफ कोड. डिजनरसी ऑफ द कोड इज एक्सप्लेन बाय उबल हायपोथेसिस. काय आहे डिजनरसी ऑफ कोड काय केलेलं आहे उबल हायपोथेसिस नावाच्या उबल हायपोथेसिसनं काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. हिअर द फर्स्ट 2 बेसेस इज डिफरंट कोडॉन्स आर आयडेंटिकल बट द थर्ड वन वॅरीज. आता काय म्हटलेलं आहे हायपोथेसिसमध्ये काय म्हटलेलं आहे की एखाद्या ट्रिपलेट कोडॉनमध्ये पहिले 2 सारखे आहेत आणि तिसरं फक्त बदललेलं असेल तरीसुद्धा ते एकाच अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत असू शकतं. म्हणून आपण इथं पाहिलं की ल्युसिनसाठी पहा UGU म्हणजे UG कॉमन आहे, दुसऱ्यामध्येही UGC फक्त ही तर युरॅसिल आहे आणि खाली सायटोसिन आहे, तिसरं कोडॉन आहे तो. बाकीचे 2 कॉमन आहेत. अशा पद्धतीनं 2 कॉमन आले की काय होऊ शकतात काही ठिकाणी तेच अमायनो ॲसिड्स सिंथेसिस करण्यासाठी काय होतात कारणीभूत ठरतात. पुढचा पॉईंट आहे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड कसे असतात युनिव्हर्सल असतात. कुठल्याही याच्यामध्ये हेच कोडॉन म्हणजे कोणत्याही स्पेसिसमध्ये ॲनिमल प्लॅन्ट बॅक्टेरिया कुठेही जा तुम्हाला काय असतील हे कोडॉन जे आहे ते विशिष्ट अमायनो ॲसिडसाठी त्या सर्वांमध्येच असतात कारणीभूत असतात. बाय द लार्ज इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईज सेम अमायनो ॲसिड. विशिष्ट कोडॉन काय असतात विशिष्ट अमायनो ॲसिड असतात. द कोडॉन AUG ऑलवेज स्पेसिफाईज अमायनो ॲसिड मिथिओनिन इन ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम बॅक्टेरिया अप टू द ह्युमन. काय आहे सूक्ष्मजीवापासून जीवाणूपासून मानवापर्यंत उत्क्रांती होत गेलेली आहे. या सर्वांच्यामध्ये AUG ॲडेनिन युरॅसिल आणि गॉनिन हे जे ट्रिपलेट झालेलं आहे ते कशासाठी असतं मिथिओनिनसाठीच असतं. ते कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये हेच मिथिओनिनसाठी कारणीभूत आहे. द जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिजियस. पुढचं कॅरेक्टर काय आहे जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिजियस. Specific amino acid is encoded by a particular codon. Alternately, 2 different amino acid will never be encoded by the same codon. काय म्हटलेलं आहे स्पेसिफिक अमायनो ॲसिडसाठी एक पर्टिक्युलर कोडॉन असतात. अल्टरनेटली 2 डिफरंट अमायनो ॲसिड विल नेव्हर बी एन्कोडेड बाय द सेम. एकाच कोडॉननं काय केले जात नाहीत 2 भिन्न अमायनो ॲसिड्स कोड केली जात नाहीत किंवा त्या अमायनो ॲसिडसाठी तेच पर्टिक्युलर काय असतं
ट्रिपलेट कोडॉन असतं. पुढचं कॅरेक्टर आहे इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेटिंग कोडॉन. काय म्हटलेलं आहे? इनिशिएशन कोडॉन. इनिशिएशन म्हणजे सुरुवात, प्रोटीन सिंथेसिसची सुरुवात करणारे कोडॉन. पहा, AUG इज always an initiation codon in any and every mRNA. काय आहे? AUG हेच सुरुवात करणारं अमायनो ॲसिड सुरुवात करणारं कोडॉन आहे प्रोटीन सिंथेसिसला. कुठल्याही प्राण्यामध्ये mRNA वरती काय असेल, प्राणी वनस्पती कुठेही सजीवामध्ये तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे तर mRNA वरती काय असेल? AUG असेल. आणि AUG कशासाठी आहे? मिथिओनिनसाठी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रोटीनमध्ये मिथिओनिन नावाचं अमायनो ॲसिड्स काय आहे? सुरुवातीला आहे. AUG code for amino acid methionine. Out of 64 codons, 3 codons UAA, UAG आणि UGA are termination codon which terminate or stop the process of elongation of polypeptide chain as they do not code for any amino acids. हे जे 3 कोडॉन आहेत UAA, UAG, UGA हे 3 कोडॉन कसे आहेत की कुठल्याही अमायनोसाठी कारणीभूत नाहीत. त्यामुळे ते कोडॉनमध्ये आले की तिथून पुढं प्रोटीन सिंथेसिस काय झालं? स्टॉप होतं. म्हणून यांना काय म्हणतो आपण? टर्मिनेशन कोडॉन असे म्हणतो. युनिव्हर्सल. युजली इन ऑल ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईज द सेम अमायनो ॲसिड. आहे सर्व सजीवामध्ये हेच कोडॉन ठरलेलेच कोडॉन ठरलेल्या प्रोटीनसाठीच असतात. त्यात कुठल्याही प्राण्यामध्ये वनस्पतीमध्ये बदल नाही. कोडॉन अँड अँटी कोडॉन. कोडॉन इज अ पार्ट ऑफ DNA. कोडॉन म्हणजे काय तर DNA वरचे असणारे ट्रिपलेट नायट्रोजिनस बेसेस, 3 नायट्रोजिनस बेसेस, ते 5' वाचायचं. AUG इज कोडॉन. इट ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय 5'3'. ए हा 5' बाजूला आहे आणि जी कुठल्या 3' बाजूला आहे. अँटीकोडॉन इज अ पार्ट ऑफ tRNA. इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 3'5'. 3 आता अडेनिन आहे म्हटल्यानंतर त्याच्यासमोर काय असणार आहे? अडेनिनच्या समोर थायमिन असतं, पण रायबोसोममध्ये थायमिन नसतं, त्याच्याऐवजी युरॅसिल असतं. इथं युरॅसिल आहे, युरॅसिलच्या समोर काय असणार? अडेनिन असेल. आणि गॉनिन आहे, गॉनिनच्या समोर काय असेल? सायटोसिन. तर अशा पद्धतीनं काय असतात? कोडॉन आणि अँटीकोडॉन असतात. इथं उदाहरण दिलेलं आहे कोडॉन आणि अँटीकोडॉन. पहा, AUG सुरुवात प्रत्येकाची 5'3' डायरेक्शनला म्हटलेलं आहे की सुरुवातीला मिथिओनिन अमायनो ॲसिडसाठी कोडॉन असतात, मग बाकीचे पुढं कुठलेही असतील. आणि शेवट मात्र कसा असेल? UAA, UGA किंवा UGA. बरोबर आहे? तर अशा पद्धतीनं हे 3 आहे, त्याला टर्मिनेटिंग कोडॉन किंवा त्याला नॉनसेन्स कोडॉन सुद्धा म्हणतात. द कन्सिडरिंग द mRNA gives mRNA strand which has undergone mutation and lost a nucleotide ACG sequentially. Resulting mRNA is represented by 1, 2 and 3 while with the help of checkerboard of amino acid explain the changes in amino acid sequence that will occur due to the such mutations. म्युटेशन म्हणजे जेनेटिक बदल होतो, आपण म्हणतो जीन बदलतात, कॅरेक्टर बदलतं. आणि जीनमध्ये जर म्हणजे पॅरेंटकडून आपल्याकडे तसे हुबेहूब कॅरेक्टर आलेले असतात, पण एखाद्या कॅरेक्टरमध्ये काय होतो? बदल झालेला असतो. तो बदल कशामध्ये झालेला असतो की जे गॅमिट्समधले जे जीन्स आहेत DNAवरचे, त्यातला हा नायट्रोजिनस बेस आहे. त्या नायट्रोजिनस बेसमध्ये एक जरी नायट्रोजिनस बेस बदलला मधला तर काय होतो? म्युटेशन घडतं. इथं पहिला 5' एंडवरती पहिला काय दिलेलं आहे? AUG सिक्वेन्स तसेच दिलेले आहेत पहा. आता इथं काय झालेलं आहे? दुसऱ्यावरती काय झालेलं आहे? UAA. AUG हे सेम आहे, दुसऱ्यावरती सेम आहे. इथला C गेला आणि C गेला, त्यामुळे पुढचा सिक्वेन्स तिथं जो आला आणि हा C गेल्यामुळं काय होतं की म्युटेशन झालं असं म्हणू आपण. AUG, UCG, CCGची जागा C ने घेतली, म्हणजे
इथं काय झाला, बदल झालेला आहे. जी आहे या ठिकाणी बदल झालेला आहे की हा सी गेलेला आहे, त्यामुळे सगळे नायट्रोजनस पुढचे सिक्वेन्स काय झाला, सगळेच बदलले किंवा बदल झाला. आणि असा जर बदल झाला की काय होतं, ऑर्गॅनिझममध्ये बदल झालेला असतो, कॅरेक्टर बदललेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, म्युटेशन. अशा पद्धतीने दीज आर द डिफरंट कॅरेक्टर्स ऑफ जेनेटिक कोड. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा भाग झाला. थँक्यू.